नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आता आपण चाललेलो आहोत, तुम्हाला माहितीच असेल कुठे चाललोय. कारण एक कोकणी माणूस वर्षभरात ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतो तो क्षण आलेला आहे आपल्या आयुष्यात, म्हणजे गणपती. सो गणेश उत्सवासाठी चाललो आहे आपण आपल्या फॅमिलीसोबत. सो बघू शकता तुम्ही, पप्पा गाडी चालवतात. पप्पा हाय बोलायच्या अगोदरच हॅलो करून मोकळे होतात. पाठी माझी आजी बसले आणि इकडे मम्मी बसले. सो आता ट्रिप स्टार्ट करूया आणि कंटिन्यू राहू. तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेनच, एका पार्टमध्ये आपलं होणार नाही. सो 2-3 पार्ट करूयात चांगले आणि सगळी जर्नी आपली दाखवूयात. सो कंटिन्यू राहू. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. सो घरातून निघताच ट्रॅफिकची सुरुवात झालेली आहे. ट्रॅफिक आता बघू आता कुठं ट्रॅफिक भेटते. काय पडतोय सारखा. सो मित्रांनो, ट्रिप स्टार्ट होताच जस्ट CNG थिंग्स. CNG ची गाडी असेल तुमच्याकडे तर लगेच CNG बघा लागतो किती संपला. लगेच CNG बघायला गाडी. आता नंबर आलाय, CNG भरूयात आणि पुढचा प्रवास करूयात. आपल्यासोबत अजून एक जण जॉईंट होणार आहे. सो दाखवेन तुम्हाला. सो मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 8:30 आणि आपल्यासोबत एक नवीन मेंबर ॲड झालाय, आमचा कृषी बाबू. कृषी आणि माझी बहीण इथं उरणला बसले. तिला उरणला घ्यायला आलेलो. आता तिथून आपण चालू गावच्या दिशेने. ट्रॅफिकमध्येच खूप वेळ गेला. सो कंटिन्यू राहा तुम्ही. जरा जास्त जोरात चालू झालंय. आता जरा ट्रॅफिक मधून आम्ही बाहेर पडलोय. एक दीड तासात गावी पोहोचूच आणि मग तिकडे जाऊन जरा घरातली साफसफाई वगैरे करायला लागेल. बघूया, तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू. आय होप तुम्ही समजून घ्यालच. कंटिन्यू राहा. रात्री 11:30 पोहोचलो. जशी घरात थोडीशी साफसफाई करून, घर बंद असतं, साफसफाई करून झोपून गेलो. माणूस राहायला कारण खूप थकून गेलो. दिवसभर ऑफिस वगैरे सगळं हेक्टिक झालं ना. सो आता जरा घरातली साफसफाई करू. त्यानंतर मग तुम्हाला दाखवेल सगळं घर आणि त्यानंतर मग आपल्या गणपतीचे आरास वगैरे करून सगळं सुरुवात करू. सो कंटिन्यू. सो मित्रांनो, आता जस्ट कामावरून झालेलं आहे. तर कृषीसोबत मस्ती करते, मजा येते चिवडायला. सो संध्याकाळी पण आता आरास करूया देवाची. तोपर्यंत जरा असंच तुझ्यासोबत खेळूया. सो राहा कंटिन्यू करू. रात्रीचे ऑलमोस्ट वाजलेले 3 आरस करता करता आपल्याला दाखवू नाही शकलो तुम्हाला. आता जस्ट रेडी झालं. गणपती
गणपती आणायला चाललोय. मला वन्स आरस दाखवतो कशी गणपतीची. मग आणायला जाऊया. सो मित्रांनो ओव्हरऑल डेकोरेशन असं बाहेर लावलेलं आपण. हे आपण डेकोरेशन केलेलं आहे फुलं सगळे. आणि हे इकडं गणपतीच्या आपल्या महाराज गणपती बाप्पा. आता बघतो इथे बाप्पा येण्याची वाट बघतोय. सो इथे बाप्पा आला काय पडलं मला शिकून कंटिन्यू राहतील माझ्यासोबत. हे बाप्पा आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा खालूबाजा लावलेला आहे. झालेली आता आमचं ढोलकीवाला तर पप्पा आता सगळ्या देवांना नारळ देताना सगळ्या देवांचा देणा मागणं वर्षभराचा आता सगळं देवांना नारळ गावातच घरच्या देवाचं होतं घरच्या देवाला नारळ देऊ परत घरी येऊ. सो मित्रांनो घरी बसून असंच कंटाळा आलेला म्हणजे सकाळी मी जाऊन गेलो म्हणा सगळं माझ्या मामाचं घर वगैरे पाया पडून. सो आता असंच कंटाळा आल्याचं बोललो त्याला गावातलंच आपल्या गावाच्या बाहेर शंकराचं आमचं मंदिर आहे. सो तिकडे जाऊयात आपण तुम्हाला पण दर्शन देतो. स्वयंभू असं मंदिर आहे शंकराचं. सो कंटिन्यू राहा. ओव्हरऑल तिकडे जाण्याचा रस्ता आहे. शंकराचं मंदिर आहे
आमचा क्रिशू आहे. क्रिशू आणि इकडं दुसरे बहीण, इकडे एक दुसरे बहीण, दोघी काळ्या 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 बोलल्यावर त्यांना तरच एक वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही. असो, देवाचा देव पण काळा असतो. असं असं मंदिर देवाच्या बाजूचा परिसर आहे. इकडं आमची क्रिशू. मेन एंट्रन्स खाली पण आपण शॉर्टकट आता चाललो होतो. त्या आवाज बघू शकतो तुम्ही कसं घुमतो तो. इकडे सगळं देव आहे आणि इथून असं खाली शंकराची पिंड आहे. To you, happy birthday to you, happy birthday. Happy birthday to you. बर्थडे आहे का? थँक्यू सो मच सगळ्यांनी केक बनवल्याबद्दल. पबजी. मित्रांनो, रात्रीचे ऑलमोस्ट वाजलेले 10:30. दुसरा दिवस जेवण जस्ट झालेलं आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवलं आहे आणि आमच्या छोट्या इंजिनियरने इथं बंगला बांधला. शिवून कसा बंगला बांधलास? सिमेंट कॉन्क्रीटने. सिमेंट आणि वीट. बंगला बांधून झालेला आहे. रिद्धीचा मित्र तिकडं बसलाय. ही आमची छोटी बहीण आणि तिचा मित्र दाखवतो तुम्हाला. हा मित्र बसला इथं. रिद्धी पप्पी द्यायचा त्याला. रिद्धी पप्पी द्यायचा. रिद्धीने पप्पी दिल्याशिवाय तो मित्र तिचा जात नाही तिथून. रिद्धे त्या पप्पी देतो. मित्रांनो, आता जस्ट आरती करून झालेली. काल रात्री जवळजवळ 5 वाजले झोपायला आपल्याला जागरण करून. सकाळी लवकर पण उठलो. आता नाश्ता आम्ही बघू शकता तुम्ही. भेळ केलेले नाश्त्याला पप्पाने आणि मस्त. आता सगळं भेळचा आनंद लुटतात. तुम्ही या खायला. तर आता थोडा आराम करू. बघा कुठे जायचा प्लॅन झाला ते करू. सो राहा कंटिन्यू. आता एका पार्टमध्ये सगळं दाखवणं शक्य नाही. सो आपण दुसरा पार्ट करू याच्यासाठी. सो कंटिन्यू फॉर वॉच गाईज. थँक्यू.